नमस्कार राम राम मंडळी, मी हार्दिक जोशी स्वागत करतो तुमचं जाऊबाई गावाची न पाहिलेली मज्जा या भागात। उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भूललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा, काय भूललासी वरलिया रंगा, नदी डोंगी परी जळनो हे डोंगे, काय भूललासी वरलिया रंगा, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भूललासी वरलिया रंगा। याचा भावार्थ काय काय? ऊस जरी दिसायला वाकडा तिकडा असला ना तरी त्याच्यातला रस हा गोडच असतो। त्या रसाची गोडी वाकडी तिकडे असते कधी नाही, म्हणून आपण वरच्या रंगाला आकाराला कधीच बळी पडायचं नाही। वरचा रंग आकार हे अगदी वरवरच्या स्तरातल्या गोष्टी असतात, आपण त्यालाच जर बळी पडलो तर आतमधल्या गाभाऱ्यातल्या मूळ गाभ्याशी आपलं मिलन होणार नाही, संबंधच येणार नाही। म्हणून संत चोखामेळा काय म्हणतात? चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, म्हणजे मी जरी तुम्हाला वाकडा वाटत असलो तरी माझ्या मनातला भाव हा भोळा आहे, म्हणून माझ्या माग म्हणा पांडुरंग 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 पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। काळू, काय म्हणतो बाळू? जशी आपल्या गावची माणसं, आपल्या मोहिमा, आता या पोरींचं काय झालंय माहितीये का? हे वरवरचं आवरण बघून त्यांनी एक मत तयार केलेलं आहे, पण गाव काय, मोहिमा काय, त्याच्या मागचा उद्देश काय अजून त्यांना काय कळलेला नाही, कळलेलाच नाही त्यांना। आणि आता मला कळलं की आपला हार्दिक दाद्या ते जे म्हणतो ना की हळू 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 हळू, ते का म्हणतं? बरं मी काय म्हणतो काळू? काय म्हणतो? आता आपलं कीर्तन झालेलं आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे, आता आपल्या पोरींनी काय तिकडं कीर्तन घातलंय ते जाऊन बघायला नको? बघाय पाहिजे हाय की नाही? बोला पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली येतो, चला येतो। चला रे लवकर चला, आपल्याला वेळ नाही। ऊन भरपूर आहे, मला वाटते फक्त ऊन आहे। त्यावेळेला एवढं ऊन होतं की असं वाटत होतं की या उन्हामध्ये जाऊन आम्हाला ऊसाची शेती करायची, कसं करणार आम्ही? मला ऍक्च्युली ऊसाचा माळा शोधायचा आहे, मी सांगू शकता इकडे कुठे आहे? काय पलीकडे 5 मिनिटात जाल तुम्ही। दादा ऊसाचं खेत आहे, शेत आहे त्याचं, कुठे आहे माहिती तुम्हाला? बाकीच्या पोरी पोचल्या असतील यार, लवकर जाऊया ना आपण, आपलं जिंकायचं आहे। तुमचं शेत? हे तुझं शेत आहे का? मम्मी पप्पा कुठे? शोनी, हॅलो शोनू, हे तुझं शेत आहे? हे तुमचं शेत आहे? चल आम्हाला घेऊन चल शेताकडे। शोधत शोधत उन्हामध्ये 2-3 जणांना विचारून खूप लांब गेलो आम्ही, आणि मग फायनली आम्हाला शेत सापडलं। फायनली आम्हाला तुझं शेत खूप ऊन आहे यार। नमस्कार ताई, तुम्ही इकडे ऊसतोड करतात का? हो आम्ही इकडे ऊसतोड करतो। मग आम्हाला कसं करायचं? नाही आपण मदत करूया ना, एक काम करू त्यांची। हा आम्हाला कळेल कसं, ठीक आहे? बरोबर ठीक आहे। लवकर हाय दादा। हाय हॅलो दादा, आम्हाला पण हे शिकायचंय, तुम्ही कसे ऊस कापतात? दादा मला दाखवा एक कुठे हे आहे। हाय आजोबा आमची आज मोहीम आहे, आम्हाला ऊसाचा रस विकायचा सगळ्यांना, आणि त्याच्यासाठी आम्हाला ऊस लागेल, काय पण करून आम्हाला जिंकायचं आहे। प्लीज पण आम्ही खूप त्यांना प्लीड केलं, प्लीज आजोबा प्लीज, आम्ही काय पण तुम्ही बोलाल ते करू। तेव्हा जाऊन ते मानले। सोडा मग, सोडा। काय हे कसं तोडायचं? इथून कमीत कमी 2 फुटाचा अंतर पाहिजे ना हाताचा न्यायचा, मग खाली इथं मारायचं, एकदम खाली मारायचं। असं दादा
वाकडं धरू ते असं सरळ धरून तुटणार नाही. हा हे क्रॉस. त्यांनी आम्हाला पहिले करून दाखवलं की ऊसाचं पहिले वरचं त्याचं जे लीव्स असतात ते काढतात आणि त्याच्यानंतर खालून ते रूट्सचं आहे ते पार्ट कापतात. असं सोडावं लागतं ते. सो आम्हाला ती टेक्निक कळली आणि मग आमच्या हिशोबाने आम्ही ते ऊस कापणं चालू केलं. गणपती बाप्पा मोरया. तुटला. ऊस कापायला स्ट्रेंथ खूप लागते आणि टेक्निक पण त्याची असते. तुम्ही जर बरोबर त्याला एक झटक्यात मारलं तर ते खूप सोपं असतं करणं. तिकडे लिटरली खूप सारे ऊस आहे, ते दिवसात एवढं काम करतात. ते बघून मला खूप असं हे वाटलं की यार दिस इज बियॉन्ड माय स्ट्रेंथ. मला कधी वाटलं नव्हतं की मी शेतात काम करेन आणि हे जे काही काम करते मला तरी वाटतं मी एका दिवसाचे 15,000 घेईन. साबी वगैरे असतात तिकडे. हो भरपूर. 10 मिनिटच आम्ही काम केलं आणि असं वाटलं की बस झालं, आता गरगरायला लागेल किंवा आम्हाला पाणी पाहिजे. म्हणजे हे शेतकरी पूर्ण दिवस काम करतात. कसं करत असतील खरंच, म्हणजे हॅट्स ऑफ टू देम यार. ती गाठ कशी मारली हा दाखवतो ना, ते पण दाखवणार. तर मग मी करून बघते, तुम्ही मला सांगा की मी बरोबर करते की नाही. बरं पहिला ऊस जुळवावे लागेल. हां मला वाटलेलं की रशी वापरणार, रशी देणार आहेत आता आम्हाला एक छान. बट आम्ही ऊसाच्या जे एंड कापतो ना त्यांनीच बांधायला लागतं. हां बस. मला परत त्याचं खूप लूज लागतंय. मी जे लावलेलं आहे ते खूप बस. हां बस. काय तर ऊस हे बघ ब्रो माझं झालंय. इट्स इचिंग. हा हे बघ कापलं गेलंय. तुम्ही बघू शकता पूर्ण सगळीकडे छोटे छोटे कट्स आले आहेत आणि सगळं झुंटतंय खूप. असं वाटतं की आग लागली आहे बॉडीवरती. ती खूप बोलला ना टोचत आहे. तर मला खूपदा माझा कटवट आलाय हाताला. ऊसाचं जे वाडे असतात त्याला उचलताना मला खूप अशी चक्कर सारखे वाटायला लागले, कारण ते खूप हेवी आहे. त्याच्यात लिटरली 20 to 25 ऊस होते. एक मिनिट दमली आहे. अरे पकडा मला. अरे वा वा वा. आम्ही तिघींनी पण ऊस उचलले, खांद्यावर घेतले, एवढे जड झालेले आणि आम्ही पुढे चालायला लागलो. संस्कृती आणि त्यानंतर आमचं काम होतं शोधायचं की ऊसाच्या रसची गाडी कुठे मिळणार. ऊसाच्या रसाचं दुकान आहे मुसळे. मुसळ्यांच्या ऊसाचा रस आपल्याला शोधायचा आहे. आजो पब्लिक. उन्हात एवढा वेळ चालून ते ऊसाची गाडी शोधणं हे माझ्यासाठी खूप मोठं टास्क होतं, जे मी स्वतः कधी आयुष्यात विचार पण नाही केला असणार की एवढं माझं बॉडी एक्झर्ट होणार. आम्हाला पैसे जमा करायचे कोणासाठी तरी. हो आमच्याकडनं त्या टीव्ही वरती मस्त छान दिसाल तुम्ही. आमच्या घरी ज्यूस पियाला यायचं. ठीक आहे. ऊसाची रसची गाडी कुठे माहिती आहे? नाही इथं नाही. खूप 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 शोधल्यानंतर आम्हाला फायनली एक गाडी मिळाली. यस. ऐका ना दादा, आम्हाला ॲक्च्युली ना त्या चव्हाण ज्यांच्याकडून आम्ही ऊस आणला त्यांच्यासाठी आम्हाला हे ऊसाचा रस विकायचा आहे आज आणि पैसे साठवायचे आहेत. जितके जास्त पैसे होतील तितके जास्त पैसे साठवायचे. पण आम्हाला तुमची मशीन लागणार त्यांच्यासाठी. त्याला काय म्हणतात? गुराळाचं मशीन म्हणतात. काकांना आम्ही रिक्वेस्ट केली की काका आम्ही तुमची गाडी यासाठी यूज करू शकतो का, आणि ते खूप स्वीट होते. त्यांनी सरळ हो म्हटलं आणि आम्ही लागलो कामाला. ओ याला गोल गोल फिरवून करावं लागतं. फिरवू दिसतं मशीन. शोल्डरवर घेऊन आलो आणि पूर्ण गाव फिरलो आणि आम्हाला फायनली एक स्टॉल भेटला. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी तो स्टॉल होता. ॲक्च्युली मला वाटलेलं की ती इलेक्ट्रॉनिक जी ऊसाचा रस काढायची मशीन असते ती सापडेल कुठेतरी, पण तशी नव्हती. आमची मॅन्युअल मशीन होती जी आम्हाला पूर्ण लेबर करून तो रस काढायचा होता. गोल गोल फिरायचं. ओ व्हेरी
डिस्ट्रीब्यूट केलं. रमशा आणि वर्षानी ऊसाचा रस काढण्यात सहकारी केली. पण आम्ही मार्केटिंगची पूर्ण ड्युटी रसिकाला दिलेली. आम्ही तिघा तुम्हाला ऊसाचा रस देणार आहोत. या 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 गावात चला चला चला. 10 रुपये ग्लास, 10 रुपये ग्लास. चला या. लँग्वेजवर माझं जास्त कमांड आहे म्हणून मला असं वाटलं की मी त्यांना नीट कन्व्हिन्स आणि कनेक्ट करू शकले. चला चला ज्यूस पियाला या. ओ काका चला की 50 चॉकलेट गाईज यू गो 50 नाव. म्हणजे बघा आमच्या इकडे 10 रुपये खूप मोठी गोष्ट आहे हो. तुम्हाला ससाच्या हातचा ज्यूस मिळतोय. त्यावर आहे. टू यू हॅव टू पुश इट. अंकिता वॉज आर कॅशियर. तर ती उसाचा रस विकत होती आणि पैसे आणत होती. 30 रुपयाचा ग्लास ठेवलाय. काका तुमचं मस्त अमेझिंग थंडगार 2 ग्लास. कोणाला हवं इकडे घ्या. जेव्हा आम्ही सुरुवातच केली आणि आमची लिटरली गाडी उलटी झाली. आम्ही ऑब्व्हियसली आम्ही हारणार आहोत कारण जेवढं ऊस आम्ही कलेक्ट केलेलं तेवढं सगळंच सांडलं एका दमाने. आमचा रस सगळं संपलाय. घुसत नाहीये. खूप जमले मी. फुल जोर दिलाय मी ऊसाचा रस काढायला. श्रेजा जेव्हा ट्राय करत होती तो ऊस टाकायला तर ते ऊस फक्त तिथे ठेवायचा नव्हता. त्या ऊसाला पुश करायचं होतं खूप सारी स्ट्रेंथ लावून. आणि श्रेजा आपली थोडीशी क्लमझी क्यूट आहे तर तिच्याकडून तेच होतं. तर ती काय करायला जात होती दुसरीच काहीतरी गोष्ट होत होती. ऊसाचा रस बनवणे ही इतका टीडियस टास्क आहे हे मला कधीच वाटलं नव्हतं. कारण त्यामध्ये इतके सारे स्टेप्स येतात की असं वाटलं अरे यार आम्ही पाणीपुरीची गाडी टाकली असती तर ह्याच्यापेक्षा इझी असतं. त्यानंतर जी आम्ही स्पीड पकडली तर पहिल्यांदा आम्ही आधा ग्लास दिलं. त्याच्यानंतर आम्ही बर्फ टाकलं त्याच्यात. 10 रुपये 10 रुपये. चला 10 रुपये. हे बघा आमचं ना प्रेम अर्ध आहे त्याच्यातलं. तर प्लीज प्रेम घ्या. 10 रुपये ग्लास. आता 20 रुपये फुल ग्लास. हो मी देते तुम्हाला. पैसे दिले तर नाही. जेवढे देऊ शकता तेवढे द्या. 10 रुपये 1 ग्लास. त्याच्यावर तुम्हाला 30 रुपयाचा मी फुल ग्लास देणार. 20 रुपयाचा फुल ग्लास देणार. त्याच्यासोबत तुम्हाला डान्स पण फ्री. प्लीज बाजूला व्हा. मला एकतर इतकं मेहनतवाला टास्क आहे. ते असं दिसायला सोपं दिसत होतं पण इतकी ताकद लावावी लागत होती. तर आणि सगळे लहान मुलं पण आधेमध्ये करत होते तर मला खूप असं फ्रस्ट्रेशन झालं की प्लीज मला हे एकच काम आहे ते व्यवस्थित करू द्या. वर्षा आणि रमशा माझ्यावर थोडे ओरडले पण की अरे रसिका तू काय करत नाहीये. तू काय एवढा कमी ह्याच्यानी विकत आहे. लोक इकडे 100 आणि 200 रुपयांनी विकत आहेत. आमच्याकडे 500चा पण एक ग्लास आहे. त्याच्यासोबत एक फ्लाइंग किस फ्री आहे. 500चा एक ग्लास. रेट वाढव अंकिता तू खूप कमी मध्ये विकते. रेट वाढव. 100 रुपीज पर ग्लास फॉर अ डान्स. शी इज ऑल्सो सेइंग. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला एंटरटेन पण करणार. लिटरली आम्ही ते ऊसाचा रस काढताना गाणे गात होतो. झालं झिंग 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 झिंगाट. अरे दिन झालो या. अरे तुझ्या मागी वरून वरून माग आलो या. आलो या. झालं झिंग 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 झिंगाट. झिंग 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 झिंग. उसाचा रस प्यायला या. चला चला चला. द्या पप्पा काय आम्हाला दोघांना द्या. या लवकर या. अरे दादा काय द्या ना अजून 50 जण. असं करणार तुम्ही. मी एक स्ट्रॅटेजी वापरली. मी तुमचं फ्री मध्ये प्रमोशन करणार. मी तुमचं नाव घेऊन कॅमेऱ्याच्या समोर मी तुमच्याबद्दल सांगणार. तुम्ही सगळे टीव्हीवर येणार आहात तर प्लीज जे पण पैसे देणार ते टीव्हीवर येणार आहे. सोनाली किरण तांबे यांनी आम्हाला 100 रुपये दिले आहे. ते पण एका ग्लाससाठी. आणि ते आम्हाला सपोर्ट करत आहे आणि आमच्या टास्कमध्ये आजच्या ते आम्हाला जिंकून आणणार आहे. तर त्यासाठी यांच्या फॅमिलीला जोरदार टाळ्या. थोडं ट्रिकी चीज केली की त्यांना बोलली सेल्फी देईल 50 रुपयामध्ये. तर आले लोक आणि सगळ्यांनी सेल्फी घेतली आणि आमची डब्बा फुल केला. मग मला असं वाटलं की यार आता 100 रुपये तर मी कमवलेच आहे. तर मी थोडं स्वतःला पुश करते आणि 500 रुपये कोणाकडून घेण्याचा प्रयत्न करते. 300 तरी द्या. नाही 200. बरोबर आमच्या मागे लावलाय कार्यक्रम. खूप लोकांनी माझं रिजेक्ट पण केलं की अरे नाही तुझं गाणं नाही आवडलं. तुझं हे नाही आवडलं. कोणी लोक माझ्याशी झगडा पण करत होते. 20 रुपयाला एवढा मोठा ग्लास नाही. 100 रुपये दिले. 100चा ग्लास आहे आमचा. आम्हाला माहिती आहे आम्ही रस काढतो. आमची गुराळेच
की अरे तू काय आमच्याच गावी येऊन आमचंच ऊस विकत आहे, तुला तर माहित पण नाही याची किंमत वगैरे. आमच्या गावाला ऊस नाही 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 काकी आम्ही लोकांसाठी करताय, पैसे लोकांसाठी करताय. ऑब्व्हियसली खूप हाल झालेला आमचा, पण आम्ही नॉन स्टॉप करत होतो. आम्ही ऑर्गॅनिक बनवून मस्त लिंबू टाकून विकतोय. किती रुपये ग्लास? 30 रुपयाला ग्लास आहे. त्याच्यावर तुम्ही दिला तर मला खूप आवडेल. 20 रुपये. ते त्यांचं काय, माझ्यासारखे बोलतात का ते, माझ्यासारखे बोलतात. 500 रुपये देऊन 150 सगळे घेऊन भाई. इथं सगळ्यात मोठी वणी झालं तुमच्यासाठी. स्पेशल परफॉर्मन्स आहे माझ्याकडून आता. डोअर स्टेप डिलिव्हरी केली आहे, तर मी कॅमेरा घेऊन त्यांच्या दुकानात गेले. त्यांना बोलली की मी तुम्हाला हातात रस आणून देते, मला 100 रुपये द्या. तुमच्यासाठी स्पेशल उसाचा रस. ओके, थँक्यू. मग काळूबाळू आले. त्यांनी आम्हाला सूचना दिली की फक्त अर्धा तासच राहिला होता मोहिमेसाठी. वर्षा इकडे या. अर्धा तासच राहिला, पटापटा करा. आम्हाला काही कळालंच नाही की कधी 1.5 आवर आमचं संपलं होतं. आम्हाला असं वाटत होतं की आता तर सुरू झालं यार. तुम्ही मागे राहा प्लीज. ए चला या बाहेर. आता फक्त अर्धा तास राहिलेला आहे. परत हार्दिक दादांनी तिकडे बोलवलंय, त्याच्यामुळे पटपट उरकायचं आणि चालेल. तुम्हाला माहिती का तिकडे लई झालाय बिझनेस त्यांचा. तुमचा पण जास्त झाला पाहिजे. जास्तच आहे. कॉन्फिडन्स पाहिजे. हो. करा तुम्ही काम, आम्ही डिस्टर्ब नाही करत. चला 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 चला. 100 रुपये एक ग्लास. 100 रुपये एक ग्लास. 2 तास असे 2 मिनिटात निघून गेले असं वाटलं. ऐका मुलींनो, ऐका. आता ज्या अवस्थेत असेल तिथंच थांबा, कारण तुमची वेळ आता संपलेली आहे. काळूबाळू तिथे वर उभे राहून काउंटडाऊन देत होते आणि आमच्या बाजूला इतके लोक पैसे हातात घेऊन उभे होते की आम्हाला द्या रस, पण आम्हाला ते वेळच नाही मिळाला. आमचं टाइम अप झालं आणि ऑब्व्हियसली आम्हाला आमची पेटी बंद करावी लागली. 2 1 थांबा थांबा. ऐका मुलींनो, ऐका मुलींनो, आता ज्या अवस्थेत असेल तिथंच थांबा, कारण तुमची वेळ आता संपलेली आहे. आय थिंक आम्ही खूप छान केलंय. खूप सारे एफर्ट्स घेतले आणि खूप लोकांसाठी ज्यूस पण विकलाय. लास्टला आमचा जो डब्बा होता तो फुल होता. 30 रुपयापासून ते माझे गेले 200 रुपयापर्यंत. 200 रुपयाला मला एक ग्लास भेटला आहे आणि एक काकांनी 100 रुपयाला 500 रुपयाला मला एक ग्लास दिले. तर असं वाटतं खूप जास्त कमवलं तर आहे. बघूया कसं होते. आता बघूया किती पैसे जमा झाले आहेत. बट इवन इफ वी विन ऑर लूज ते मॅटर नाही करणार आहे. आणि आय रिअली होप की शेतकरी ज्यांना आम्ही मदत करतो त्यांना मॅक्सिमम मदत झाली पाहिजे. आजची टास्क हारली जिंकली मला फरक नाही पडत. त्यांना पैसे जात आहेत. आम्ही नेक काम केले, त्याच्यासाठी मला खूप बरं वाटते. शहारे आलेत माझ्या अंगावर. अमेझिंग वाटतंय. अरे बाळू, हो कमाल केली आज त्या पोरींनी. खरंच कमाल केली. 5-5, 10-10 रुपयाचा ऊसाचा रस्त्याने 200-200, 500-500 रुपयाला विकून दाखवला. कमाल आहे. म्हणजे आजची मोहीम त्या जिंकायसाठी नव्हत्या लढत, एकमेकीवर कुरघोड्या नव्हत्या करत. त्यांच्या मनात एवढंच होतं की जास्तीत जास्त पैसे गोळा करून त्या ऊसतोड कामगाराला मदत कशी होईना आपल्याकडून, यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत होत. खरे कमाल आहे. अरे आपल्याला पण नाही सोडलं त्यांनी. आपल्याकडून मी पैसे घेतले. मला वाटलं आता आपला रोजचा संबंध आहे म्हणल्यावर आपल्याला म्हणतील त्या बा फुकट. पण नाही, पण त्या जर स्वतःसाठी पैसे गोळा करत असते ना, मग त्यांनी आपल्याला सूट पण दिली असती. पण त्यांनी त्या कुटुंबासाठी पैसे गोळा करत होते, म्हणून मला पण पैसे देताना काही वाटलं नाही. गाड्या खरे गाड्या. काळू, आज त्यांच्या कष्टाच्या कमाईने काय झालं माहिती आहे का? ते ऊसतोडी कामगार, त्याच्या डोळ्यात पाणी आलं रे. आणि त्याचे आई बाबा ज्या वेळेस हे बघतील ना, तर त्यांच्याही डोळ्यात असंच पाणी येईल. तुला सांगतो काळू, त्यांचं कंबारडे बी दुखलं रे ते करताना, तरी त्या करत होत्या. आणि आपला हार्दिक दादा बोलतो ना की आज तुमचा आम्हाला अभिमान वाटला. खरंच आज त्या पोरींचा अभिमान वाटतोय रे. खरंच सांगतो,
त्यांच्या या कामगिरीमुळे ना त्यांच्या आई वडिलांची मान कायम अशी स्वाभिमानानं वरती राहणार, ती कधी अशी खाली झुकणार नाही. आज त्यांच्या कष्टाच्या कमाईनं जी त्यांना समाधानाची झोप लागणार आहे ना, जी लाखाच्या गादीवर कधीच त्यांना मिळाली नसेल, आज ती झोप त्यांना मिळाली. खरंय. असं उर भरून आला हे सगळं बघून. अरे आमच्या गावाचं येडबाई लागल पोरीना, लागल पोरीना या शहराच्या पोरीना. काशीनाथा आशिष कृपा वगैरे तुझी. मंडळी, अहो तुमच्या हसण्यावरनच कळते हो आम्हाला तुम्हाला किती मजा येत असणार आहे ते. वय अहो मंडळी, असंच आमच्या झी मराठीच्या बसमध्ये बसायचं, ते बी बिना तिकिटाचं, आणि पोट दुखेपर्यंत हसायचं आणि बघत राहायचं जाऊबाई गावाची न पाहिलेली मज्जा.